प्रारब्धामध्ये संचितामध्ये ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्या पद्धतीने होतच राहतं. आयुष्य एक एक दिवस पुढे सरकत राहतं. आयुष्य किंवा काळ कधी कोणासाठी थांबत नाही. आपल्याला असं वाटतं, परंतु आपण एक एक दिवस एक एक क्षण मृत्यूच्या जवळ चाललेलं आहे. महाराज मला सांगा ना, मागच्या वर्षी जसे तुम्ही होता तसे तुम्ही आहात का या वर्षी? नाहीये. तुमचं काय सांगू जाऊ द्या. मागच्या वर्षी मी जसं दिसत होतो तसं या वर्षी आहे का? तुम्ही म्हणशाल आहे ना बाबा, अजून तुम्ही जसे तसे दिसले. अरे बाबा, मागच्या वर्षी होतो तसं ना, या वर्षी नाहीये. तरी मला एक म्हातारी बोलली, बाबा तुम्ही गेल्या वर्षी होते तसेच या वर्षी पण. मग त्या आईला मी समजून सांगितलं, आई मागच्या वर्षी मी जसं होतो तसं या वर्षी नाही आहे. मी कसं काय हो, मागच्या वर्षी तुमची दाढी काळी कुळकुळीत होती, या वर्षी पण आहे. अरे म्हटलं ते सोपं आहे. म्हणे कसं काय? तुला पण करून देतो म्हणले काळे केस. म्हणजे कसं काय? म्हटलं 10 रुपये दे माझ्याकडे. बस 10 रुपये का काम है ना भाई, काटो बोलो और लगा लो. बस तुमचं बाळ. गेलेलं क्षण, गेलेला दिवस, गेलेला काळ करोडो रुपये दिले तरी सुद्धा पुन्हा येत नाही. घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे. संचितामध्ये काही गोष्टी असतात त्या टाळू शकत नाही आपण. कसं काय टाळणार? अरे देवादिकांना सुद्धा त्या लीला चुकल्या नाही ना मला. चुकल्या का? नाही चुकल्या. भगवान भोले बाबांना माहित नव्हतं का आपण दक्ष प्रजापतीच्या मुलीशी लग्न केलंय सती बरोबर, पण ही सती यज्ञामध्ये उडी मारणार हे भोले बाबांना माहित नव्हतं का? मग त्यांनी या लीला का केल्या? त्यांना हे सांगायचं होतं जगाला. स्त्रीने जर कधी पतीचं जर ऐकलं नाही, ऐका तुम्ही नीट जरा, स्त्रीने, माता मावलेने, या लाडक्या बहिणीने जर कधी आमच्या या लाडक्या भावाचं जर ऐकलं नाही, काय होतं? गडबड होतं. तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही फक्त तिकडूनच बोलू राहिले, आमच्या बाजूने काहीच बोलत नाही. आता तुमच्या बाजूने काय बोलावा? तुम्हाला 1,500 रुपये येऊ राहिले. पण तुम्ही 1,500 रुपये दाखवले आम्हाला, कसं काय तुमची बाजू घ्यावं? आम्हाला असं वाटलं होतं की 1,500 रुपये महिना चालू झाल्यावर आमच्या दक्षिणात वाढ पडेल. पण ही कोण मावली म्हणून मी 1,500 आणले बघ, काही का होईना आपल्याला टाळी वाजली त्याच्यासाठी. आपल्या वाट्याला आले पण बाकीच्या मावल्या पाहणं तुम्ही जसे पैसे मिळायला लागले त्याच्या आणखीन चिकट झाले, तरी दक्षिणा टाकायचंच बंद केलं. नाही, आपल्या आंबेडकरच्या चांगल्या लाटक्या बहिणी, मी तिकडचं सांगतोय, आपल्या चांगल्या आहे. मला माहिती शेवटच्या दिवशी असते ना दक्षिणा, अशी रोज रोज काय दक्षिणा गंमत केली तुमची. संचितामध्ये प्रारब्धामध्ये जे असं ते आपण टाळू शकत नाही. मला ती येणार म्हणजे येणार. कलियुग लागायचा टाइम, कलियुग असं लागणार बाबा. कलियुग लागायचा टाइमिंग आणि नेमकं म्हणजे कलियुगामध्ये कसे माणसं बदलले बघा तुम्ही. कलियुग लागायला काहीतरी 2 दिवस होते बाकी. राजाला असं वाटलं की आता नंतर कलियुग लागणार आहे, आपण एक काम करू म्हटले. आपण गावामध्ये नगरीमध्ये गरीब ब्राह्मण म्हटले त्याला थोडीफार जमीन देऊन टाकू. 4-5 एकर जमीन होती, त्या ब्राह्मणाला बोलवलं, त्याला म्हटले आजपासून ही जमीन तुझी. लगेच नावावर करून दिली. नावावर करून दिली म्हणजे ब्राह्मण माणूस त्याला काय शेती करता येते का? त्याने आपला एक कास्तकार पाहिला, त्याला म्हटले वधर शेती कर बाबा. त्या कास्तकाराने ती जमीन करायला घेतली. जसं काय उद्या कलियुग लागायचं आणि आज ते शेती त्यांनी लगेच ताब्यात घेतली. ते कास्तकारांना नांगरायला सुरुवात केली. नांगरता नांगरता महाराज त्या शेतामध्ये भला मोठा हंडा सापडला. काय सापडला? हंडा. कशाचा हंडा? तुम्हाला माहिती? सोन्याचा हंडा. सोन्याचा हंडा, सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. मग आता बघ, त्या शेतकऱ्यांनी काय केलं महाराज? तो हंडा उचलला. तो हंडा उचलला आणि डायरेक्ट कुठे गेला? तो ब्राह्मणाच्या घरी.
म्हटले गुरु ब्राह्मण देवता भूदेव, मी तुमचं शेत घेतलं म्हणे करायला निम्म्या वाटेला, पण तुमच्या शेतामध्ये मला हा काय सापडला, सोन्याच्या मोहरा असलेला हंडा सापडला, हा तुमचा, तुम्हाला घेऊन टाका, हे तुमच्या शेतात सापडला ना. ब्राह्मण म्हणे बुवा जरी तो माझ्या शेतात सापडला तरी तो हंडा वास्तविक पाहता माझा नाहीये, कारण ही जमीन मला कोणी दिलेली आहे. अरे कालच मला ही जमीन राजाने दिलेली आहे, त्याच्यामुळे या हंड्याचा मालक कोण आहे, अरे आपला राजा आहे ना. त्या शेतकरी दादाने त्या ब्राह्मणाने ते दोन्ही तो हंडा उचलला आणि ते कुठे गेले, राजाकडे गेले. राजाच्या राज दरबारामध्ये तो हंडा ठेवला. राजाने पाहिलं, गुरु कालच तुम्हाला जमीन दिली, आज काय काय आणलं हे. राजे साहेब तुम्ही मला जमीन दिली, पण कर्मधर्म संयोगाने त्या जमिनीमध्ये हा सोन्याचा मोहरा असलेला हंडा आम्हाला सापडला. ही जमीन तुमची आहे, म्हणून हे धन कुणाचं झालं, तुमचं आहे. राजा म्हटलं बघ, एकदा दान, एखादी वस्तू जर दान दिली तर पुन्हा ती वस्तू मागू तुमच्या नशिबात होतं. ते म्हटले आता माझ्या काय नशिबात, अहो म्हणे मी काय केलं, तुम्ही मला जमीन दिली काल, माझ्याकडनं होणार नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच याला सांगितलं की बाबा ही जमीन निम्म्या वाटेने मी दिली कास्तकाराला. हा म्हणतो की तो हा अंडा मी घेऊ शकत नाही, हा अंडा तुम्ही घ्या, हा अंडा त्याचा नाही माझा नाही म्हणून तुमच्याकडे आलो, तुम्ही म्हणता आता आम्ही नाही घेणार. प्रधानजी होते तिथे, प्रधानजी म्हणे एक काम करा, हे बघा तुम्ही दोघंही अर्धा हे वाटून घ्या, पण हा अंडा पहिली इथून उचला. असं करता करता संध्याकाळ झाली महाराज. दोघांनी तो हंडा उचलला, पुन्हा आले गावामध्ये. गावात आले ना असं मध्ये चौकामध्ये, भर चौकामध्ये तो हंडा ठेवून दिला. गेले घरी निघून चहा पाणी करायला ज्याच्या त्याच्या. पण महाराज रात्रीपर्यंत त्या हंड्याला थोडं कोणी पाहिलं सुद्धा. कलियुग लागेल नव्हतं ना, लोकांची नीती ठीक होती, जे आपलं आहे तेच आपलं आहे, जे लोकांचं ते लोकांचं आहे, आपलं कसं काय. रात्री 12 नंतर बरोबर महाराज काय लागलं, कलियुग लागलं. आणि रात्री झोपल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या पत्नीने रात्री 1:30 वाजता उठवलं त्या ब्राह्मणाला. हो म्हटले, तुम्हाला झोप कसं काय लागली, काय झोपलो आता काय, तुम्हाला कधी व्यवहारच कळाला नाही. अहो एवढा सोन्याचा मोहरा भरलेला हंडा तुम्हाला आपल्या शेतात सापडला, तुम्ही खुशात त्या कास्तकाराला म्हणता का हे माझं नाही तुला सापडलं, हे तू घेऊन टाक, काही कळतं का तुम्हाला. ब्राह्मणाची सुद्धा मती फुटली महाराज. रात्री 1:30 वाजता ते दोघेही नवरा बायको कंदील घेऊन निघाले. कोणाकडं, अरे म्हणजे त्या कास्तकाराने पण तो हंडा घेतला नाही, चौकात ठेवलेला आहे. चौकात चला म्हणे चौकात. गुरु आणि त्याची बायको तेही निघाले महाराज चौकामध्ये. जो कास्तकार होता त्याच्याही बायकोने रात्री त्याला उठवलं, म्हणले का हो एवढी संधी, नामी संधी आली, कशाला तुम्ही परत दिला. अरे म्हणे ते गुरुने तरी घेतला नाही, राजाने पण घेतला नाही, ते चौकातच पडलेलं आहे, असं चला म्हणे घेऊन येऊ. अहो रात्री तो कास्तकारही निघाला बॅटरी का कंदील घेऊन, काठी घेऊन. आणि प्रधानजीने रात्री राजाला जाऊन उठवलं, म्हटले राजे साहेब ते धन ते खरं आपल्या मालकीचंच आहे, ते धन आपल्याला प्रजेला काम येईल. म्हटले तुम्ही कशाला नाही म्हटले. प्रधानजी म्हणे मी असं ऐकलंय की त्यांनी नेऊन तो गावाच्या चौकात ठेवलेला आहे तो हंडा, असं करू शिपाई घेऊन आपणच जाऊन काय करू. तो हंडा घेऊन राजा प्रधानजी काही सैनिक घेऊन तोही चौकाकडे निघाला. सगळ्यांची दिंडी कुठं आली, चौकात आली. सगळी एकमेकाकडे पाहतायत, परंतु महाराज ही सगळी दिंड्या, या तिन्ही दिंड्या येईपर्यंत अजय भाऊ तिथं हंडा गायब. सगळ्यात अगोदर महाराज रात्री जो आला ना महाराज डुलत 12:05 त्याने तो हंडा पाहिला आणि तो हंडा त्याने आपल्या घरी घेऊन गेला. असं करायचं, असा कलियुगाचा प्रताप आहे. काही गोष्टी तुमच्या नशिबात नसल्या ना तर ते नाही मिळतच नाही मला.
एका ब्राह्मणाला असं धन, त्याच्याकडे भरपूर धन होतं. तो म्हटलं काय करायचं या धनाचं, देऊन टाकू कुणाला तरी. कोणीच घ्यायला तयार नाही. ते म्हणे एक काम करा म्हणे, असं करा की राजाचा अपराध करा म्हणे तुम्ही काहीतरी. राजा काय करेल, तुम्हाला दंड ठोठावेल. राजाने दंड ठोठावला की मग आपल्याला हे धन काम येईल म्हटले दंड भरायला. असं राजाचा अपमान करायचा म्हणून काय करायचं, ते म्हणजे सोपं आहे, राजाचा अपमान करायचा. गेलो ते ब्राह्मण तिथं त्या राजसभेमध्ये, सगळी सभा भरलेली, राजा सिंहासनावर बसलेला. याने पायातली चप्पल काढली, महाराजांना अशी चप्पल मारली, राजाच्या मुकुटावरच लागली. धाड दिशी चप्पल जशी मुकुटावर लागली, मुकुट धाडकन खाली पडला. मुकुट खाली पडल्यानंतर त्या मुकुटामधून एक सर्प निघाला. महाराजांनी सळसळ करीत तो, याने चप्पल मारल्यानंतर शिपाईने लगेच याला पकडलं. शिपाईने पकडलं, परंतु प्रधानजीने पाहिलं की राजाच्या मुकुटातून काय पळाला, सर्प पळाला. सर्प पळाला म्हटल्यानंतर प्रधानजी म्हटले, अरे सोडा त्याला, सोडा सोडा. राजेसाहेब, तुमच्या मुकुटातून सर्प चाललाय म्हणे बाहेर. राजाला वाटलं की माझ्या मुकुटामध्ये सर्प आहे हे या ब्राह्मणाला कळतच, म्हणजे याचा अर्थ हा किती विद्वान आहे. महाराज त्याला मोठं शाल, श्रीफळ, मोठा हार आणला, त्याला बऱ्याचशा मोहरा दिल्या. म्हटले हे घ्या. तो ब्राह्मण म्हणे, अहो मला नकोय, मी द्यायला आलोय. कुणीच ते म्हटले, तुम्ही त्रिकाल नाही, तुम्हाला राजाच्या मुकुटातला सर्प घरी दिसला, तुम्ही पळत पळत आले, राजाला चप्पल मारली म्हणे मुकुटावर. कशाला गेला होता, पैसे घालवायला गेला होता, पण पैसे मिळाले. घरी आला, बायकोने विचारलं म्हणे, अहो मी असं असं उलटच झालं. असं एक काम करा, यावेळेस तुम्ही राजाचा अपराध केला, आता राणीचं करा, काय हरकत नाही. 2-4 दिवस झाले, हा डायरेक्ट महालामध्ये गेला. पण सगळे मंत्री बिंत्री सगळे ओळखायला लागले. ते सगळ्यांनी पाहिलं, म्हटले हा परत आला, म्हणजे आता राजाचा खास माणूस आहे, त्याला कोण बोलणार आहे. जसा आला तसा राणीच्या डायरेक्ट, राणी बाथरूम मध्ये आंघोळ करत होती, डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरला. बाथरूम मध्ये शिरला राणीचा हात पकडला महाराज त्याने, बाहेर ओढलं. तो म्हणजे राणीचा हात पकडला म्हणजे आपल्याला काय होईल, शिक्षा होईल, मग आपण दंड भरू. राणीचा हात पकडला, तिला बाहेर ओढला. तेवढ्या गडबडीमध्ये तो काही बाथरूमचा स्लॅब होता ना, तो धाडकन कोसळला. प्रधानजी पळत आले, म्हटले अहो आपले ते त्रिकाल ज्ञानी ब्राह्मण नाही का, त्यांनी बघा त्या दिवशी तुम्हाला वाचवलं, आणि आज बघा म्हटलं त्यांनी राणी